नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच खतरनाक असं ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. म्हणजे ज्याचा विचारही केला नव्हता अशा गोष्टी घडणार आहेत. कारण इकडे जेव्हा आता राणीच्या बाबतीत म्हणजे राणीच्या मनात गैरसमज पसरवण्यासाठी या तनिषाने एक चिठ्ठी इंद्राच्या खिशामध्ये ठेवलेली आहे आणि ती चिठ्ठी जेव्हा राणी पाहते तेव्हा मात्र तनिषाचं तिनं अक्षरशः थोबाड फोडलेलं आहे. कारण राणीने जी रिॲक्शन दिलेली असते त्यावरती तनिषाला असं वाटतं की राणी आता खूप चिडलेली आहे आणि आता या सगळ्या गोष्टी आपल्या अंगलट येणार आहेत. म्हणजेच इंद्र हा आपल्या बाजूने येणार असं तिला वाटत असतं. पण अचानक मोठा राडा होतो, तो म्हणजे त्यावरील अक्षर जे आहे ते अक्षर हे इंद्राचं नाही आहे हे राणीला चांगलंच माहिती आहे. आणि त्याहीपेक्षा राणीचा इंद्रावर पूर्ण विश्वास आहे. इंद्राने स्वतःहून ह्या गोष्टी राणीला ऑलरेडी सांगितलेल्या आहेत. त्यामुळं आता या सगळ्यामध्ये प्लॅन फ्लॉप झालेला आहे, तो म्हणजेच या तनिषाचा. आणि इवन थोबाडी तर बसलेली आहे, ती म्हणजे फुकटमध्येच बसलेली आहे. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आपण डिटेलमध्ये पाहूया. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता इंद्राने राणीसाठी छान असं सरप्राईज प्लॅन केलेला आहे. कारण इतके जरे लग्नाला राणी आणि इंद्राचं आयुष्य हे नॉर्मल नवरा बायकोसारखं सुरू नाही आहे. म्हणजे ते दोघंही एकत्र आलेले नाही आहेत. मग इकडे इंद्राने ठरवलेलं असतं आणि इकडे त्याला तनिषा मात्र वारंवार म्हणत असते की आपण एकत्र हे करूया, म्हणजे तुझ्या बेडरूममध्ये चल. तर तो तिला म्हणत असतो आपण वरती जाऊन डिस्कस करूया. पण तनिषा ऐकायलाच तयार नसते. शेवटी ती डिरेक्टली आता इंद्राच्या बेडरूममध्ये येते आणि जेव्हा रूममध्ये केलेली सजावट पाहून तनिषाचा जो काय बँड वाजलाय ती डायरेक्ट तिथून निघूनच गेली आहे. मग इंद्रा राणीला घेऊन येतो, अगदी डोळ्यांवरती हात ठेवून तिला घेऊन येतो. आणि आल्यानंतर राणी आणि इंद्रा दोघंही एकमेकांकडे पाहत असतात. तेव्हा राणीला ते सरप्राईज पाहून खरं तर म्हणजे तिच्या डोळ्याचे पारणेच फिटले आहेत असं वाटत असतं. ज्या पद्धतीने हे सगळं चाललेलं असतं ते पाहून राणी पाहतच राहते. खऱ्या अर्थाने त्यांच्या दोघांच्या आयुष्याची छान अशी सुरुवात झालेली असते. पण त्याच वेळेस काही गोष्टीसुद्धा समोर येत असतात. तर इंद्राला ज्या आठवत असतात त्या गोष्टी राणीला सुद्धा आठवत असतात. म्हणजेच राणी आणि इंद्रा यांच्या दोघांच्या आयुष्याची झालेली सुरुवात. लग्न झालेलं होतं, राणी घरात आलेली होती, बेडरूममध्ये आलेली होती. तेव्हा इंद्राने सांगितलेलं असतं हे घर, हे साम्राज्य, या सगळ्यामध्ये तुला नोकर म्हणून मी मिरवणार आहे. तेव्हा घरात आल्यानंतर राणीची झालेली अवस्था हे सगळं त्या दोघांनाही आठवत असतं. दोघंही त्या आठवणींमध्ये असतात. दोघांनाही वाईट वाटत असतं. कारण इंद्राला यासाठी वाईट वाटत असतं की राणीसारख्या मुलीला मी एवढा त्रास दिलेला आहे आणि एवढ्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. या सगळ्यामध्ये राणी खरंच किती चांगली होती आणि मी तिच्याशी चुकीचं वागलोय या गोष्टीचं इंद्राला वाईट वाटत असतं. तर राणीला असं वाटत असतं की त्यावेळची परिस्थिती आणि आत्ताची, कारण अचानक झालेलं लग्न आणि दोघांमध्ये असलेली तफावत या सगळ्यामुळं दोघांनाही त्रास झालेला असतो. अशा बऱ्याच गोष्टी आता समोर येऊ लागलेल्या असतात. इंद्र राणीला म्हणतो की या रूममध्ये ज्या वाईट आठवणी आहेत त्या मला दूर करायच्या आहेत आणि त्यासाठीच मी हे सगळं केलेलं आहे. खरंच मला राणी माफ कर, म्हणजे माझ्याकडून खरंच चुका झालेल्या आहेत. मी ज्या पद्धतीने वागलेलं आहे ते चुकलेलं आहे असं म्हणत तो राणीची माफीसुद्धा मागत असतो. राणीला ते क्षण आठवतात जेव्हा राणी लग्न करून त्या घरात आलेली होती. तेव्हा रात्रभर तिला पावसात भिजत ठेवलेलं होतं इंद्राने आणि इंद्रा ज्या पद्धतीने तिच्याशी वागलेला होता ते सगळं पाहून तर राणी रडायची, अक्षरशः घरातली कामं करायची. पण इंद्रा मात्र जराही तिच्याशी चांगलं वागत नव्हता. तेव्हा इंद्र आता राणीची माफी मागतो. कारण त्याला असं वाटत असतं की नवीन आयुष्याची सुरुवात करण्याआधी आपल्याला एकमेकांसोबत ह्या सगळ्या ज्या जुन्या आठवणी आहेत त्या पुसून टाकणंही तेवढंच गरजेचं आहे आणि या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत असं ठरवलेलं असतं. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे राणीच्याही डोळ्यात पाणी आलेलं असतं. आज तिच्या आयुष्यात हे सुख आलेलं आहे ते फक्त आणि फक्त या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इंद्रामुळं आलेल्या आहेत. आणि राणीसुद्धा तेच सगळं डिझर्व करते, कारण तिने आजपर्यंत घरासाठी जे काही केलेलं आहे, जे वाहून घेतलेलं आहे ते सुद्धा पाहण्यासारखं असतं. कारण तिने त्या घराला घडवलेलं असतं. त्या घरासाठी तिने ज्या गोष्टी केलेल्या असतात त्या खरंच खूप चांगल्या आहेत. आज पूर्ण घर कोलमडलेलं होतं, त्या घराला तिने एकत्र आणलेलं आहे.
तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की तनिषाला खूप राग येत असतो. तनिषा म्हणते की काय आहे हे सगळं, ज्या व्यक्तीवर मी जीवापाड प्रेम करते तीच व्यक्ती मला विचारते त्याच्या बायकोला हनीमूनसाठी स्पेशल ट्रीट कसं केलं पाहिजे, हे काय होऊन बसलंय माझ्या आयुष्यात असं म्हणत ती त्रास करून घेत असते. ती म्हणत असते की नाही, काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मला अजिबात पटलेल्या नाहीत. मी हे मान्यच करू शकत नाही, मी ॲक्सेप्टच करू शकत नाही. काहीही झालं तरी इंद्रा फक्त आणि फक्त माझा आहे आणि इंद्रा फक्त आणि फक्त तो माझाच असणार आहे, असा विचार तिच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. तेव्हा मात्र आता राणीच्या बाबतीत ती म्हणते की काहीही झालं तरीही राणी तू कधीच इंद्राची होऊ शकत नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या फक्त माझ्या आहेत आणि लवकरच आता इंद्राच्या आयुष्यात माझी एंट्री होणार आहे आणि तुझी एक्झिट होणार आहे. आता हे ऐकल्यानंतर आता ती स्वतःच प्लॅन करत असते. इकडे इंद्रा म्हणतो की राणी तुझ्यासाठी माझ्याकडे खास असं गिफ्ट आहे. तेव्हा राणी म्हणते काय आहे असं म्हणत ती बघते. इंद्रा दाखवतो, ती फोटो फ्रेम दाखवतो. तेव्हा मात्र राणी त्या फोटो फ्रेमकडे पाहतच राहते. राणीला खूप छान वाटलेलं असतं आणि खऱ्या अर्थाने दोघांच्या आयुष्याची सुरुवात असते. दोघांच्या लग्नातला तो फोटो असतो. खूप सुंदर असा तो फोटो आहे आणि राणी ती फोटो फ्रेम पाहते. इकडे तनिषाला खूप वाईट वाटत असतं. हे सगळं काय होऊन बसलंय, आपण काय केलेलं आहे असाच प्रश्न पडत असतो. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आता राणी आणि इंद्रा जवळ येत आहे. त्यांचा हनीमून सुरू आहे. हे सगळं जेव्हा चालू आहे आणि त्याच वेळी इकडे तनिषाने मात्र भिंतीवरती डोकं आपटून घ्यायला सुरुवात केलेली असते. आणि काही झालं तरीही मी अजिबात ऐकणार नाही, कारण माझा इंद्रा हा माझा झाला पाहिजे. जर तो माझा झाला नाही तर तो दुसरं कोणाचाच होऊ शकत नाही, हा विचार डोक्यात आलेला असतो. आणि तेव्हा मात्र इकडे राणी इंद्राबरोबर असते. राणीला खूप छान वाटत असतं. ते फिलिंगच खूप छान असतं. राणी आणि इंद्रा दोघंही एकमेकांसोबत आहेत. आणि मग इंद्रा राणीला मिठीत घेतो. इंद्रा राणीची माफी मागितलेली आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि इंद्राने मिठीत घेतलेलं असतं. आणि त्याच वेळेस राणी इंद्राच्या मिठीतून स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत असते. पण इंद्रा म्हणत असतो की नाही, काही झालं तरी हे शक्य नाही, कारण मी तुला जवळ घेतलेलं आहे, ते असं सोडून जाण्यासाठी नाही. तेव्हा दोघंही एकमेकांकडे पाहत असतात. आणि त्याच वेळी एवढं छान असं रूममधलं डेकोरेशन, एवढ्या सगळ्या गोष्टी असतात आणि जे काय आहे ते इंद्रा आणि राणीने खूप छान पद्धतीने केलेलं असतं. आणि त्याच वेळेस इंद्राने राणीला जवळ घेतलंय आणि तो तिला मिठीत घेऊन बेडवरती तिला घेऊन जात आहे. आणि इकडे इंद्रा राणी एकमेकांकडे पाहत असतात. राणीसुद्धा खुश असते. ह्या सगळ्या गोष्टी खूप छान पद्धतीने घडत असतात. आणि त्याच वेळेस इकडे तनिषाला जास्त त्रास होत असतो. तनिषाने इतकं डोकं आपटून घेतलेलं असतं की हे सगळं काय होतंय. आणि तनिषा जिन्यावरून आता खाली निघत असते. आणि त्याचवेळी मालती त्याचबरोबर अजित तिथे येतात. आणि काय झालं तनिषा असं म्हणत तनिषाला घेऊन आता ते खाली येतात. तनिषाला लागलेलं असतं. अजित लगेच गाडी काढतो. आबा आणि मालती दोघंही तनिषाला घेऊन हॉस्पिटलमध्ये जातात. खरं तर इकडे तनिषाला इंद्रा आणि राणीला बाहेर बोलवायचं होतं, पण मालती म्हणते की नाही, खूप दिवसानंतर त्या दोघांना वेळ मिळालेला आहे, तर त्या दोघांना नको, आपण हे सगळं मॅनेज करूया असं ठरलेलं असतं. आणि त्याचवेळी तनिषाने स्वतःचं डोकं फोडून घेतलेलं आहे आणि स्वतःला त्राससुद्धा करून घेतलेला आहे आणि तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं असतं. तर इकडे आता हॉस्पिटलमधून आल्यानंतर दुसऱ्या दिवशी तनिषाने वेगळाच राडा केलेला असतो. एक चिठ्ठी लिहिलेली असते आणि ती चिठ्ठी इंद्राच्या खिशामध्ये ठेवलेली असते. आता नेमकं राणी ती चिठ्ठी उघडते आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं, तनिषा तू मला कॉलेजमध्ये असतानाही तेवढीच आवडत होते, अजूनही आवडतेस. तेव्हा असं त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं. राणी हे सगळं वाचत असते. मी अजूनही तुझ्यावरती प्रेम करतोय, मी तुला विसरू शकलेलो नाही. राणीने ती चिठ्ठी पाहिलेली असते आणि राणीच्या चेहऱ्यावरचे जे एक्सप्रेशन असतात ते पाहण्यासारखे असतात. तिला धक्का बसला, हे सगळं काय आहे हा प्रश्न तिला पडलेला असतो. आणि नेमकं त्याच वेळेस आता राणी हे सगळं पाहत असते आणि राणी बाहेर येते. बाहेर आल्यानंतर राणी इंद्राच्या समोर ती चिठ्ठी पकडते आणि इंद्राला जाब विचारू लागते, हे सगळं काय आहे, हे सगळ्या गोष्टी काय आहेत. आणि त्याच वेळी
तेव्हा इंद्रा पाहत राहतो. इंद्राला कळतच नाहीये की हे सगळं काय आहे. राणी म्हणते ही चिठ्ठी कसली आहे असं म्हणत आता राणीने ती चिठ्ठी इंद्राच्या हातात दिली. इंद्रा वाचतो ती चिठ्ठी. त्याच्यामध्ये जे लिहिलेलं आहे ते पाहून इंद्राला धक्का बसलेला असतो. राणी अक्षरशः ऑफिसमध्ये आलेली असते. समोरच तनिषा उभी असते आणि तनिषाने काय केलेलं असतं तर इंद्राला मिठी मारलेली असते आणि इंद्राला मिठी मारल्यानंतर त्याच्या खिशामध्ये हळूच ती चिठ्ठी ठेवलेली असते. खरं तर इंद्राला ही गोष्ट अजिबात आवडत नसते आणि राणी आता इंद्राला जा विचारते तेव्हा तनिषाच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य आलेलं असतं. आता यांच्या नात्यामध्ये फूट पडली असं तिला वाटू लागतं आणि त्याच वेळेस जेव्हा हे सगळं घडत आहे तेव्हा राणी म्हणते तुमचा प्लॅन फ्लॉप झालाय तनिषा मॅडम. माझा इंद्रा सरांवर पूर्ण विश्वास आहे. हे अक्षर त्यांचं नाही आहेच, हे अक्षर तुमचं आहे हे मला माहिती आहे. आणि राहिला प्रश्न तुमच्या आणि त्यांच्या नात्याचा तर इंद्रा सरांनी मला ऑलरेडी सांगितलेलं होतं की त्यांचं आणि तुमच्या नात्याबद्दल कॉलेजमध्ये असताना त्यांच्या मनात असलेल्या गोष्टी. त्यामुळे आता तुम्हीही कितीही प्रयत्न केला आम्हाला दोघांना वेगळं करण्याचा तर ते कधीच शक्य होणार नाही असं म्हणत राणीने ज्या पद्धतीने तनिषाचा बँड वाजवलाय ते मात्र पाहण्यासारखं आहे. आणि राणी ज्या पद्धतीने तनिषाला बोलते आणि तनिषाला म्हणते की लांब राहायचं माझ्या नवऱ्यापासून. पुन्हा जर का माझ्या नवऱ्याच्या जवळपासही फिरकण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे असं राणीने तनिषाला ठणकावून सांगितलेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.